हाय स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण आयनिक इक्विलिब्रियाचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. याच्यामध्ये आपण काही रिलेशन्स बघणार आहोत जे की तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम लाईक CET नीट यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय बोर्ड एक्झामच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचे आहेत आणि या रिलेशन्सवरती मेनली न्यूमेरिकल्स खूप विचारले जातात. तर विथ ट्रिक आपण हे रिलेशन्स पाहणार आहोत. तेव्हा माझा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे बेसिक्स अतिशय छान क्लिअर होतील. ओके. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल, तुम्हाला समजत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा तो नक्कीच शेअर करा. चला तर पाहूया आपण पहिलं रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड मोलार सोल्युबिलिटी. ओके. सोल्युबिलिटीचं युनिट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, फार सोपं आहे, ग्रॅम पर लिटर. आणि मोलार सोल्युबिलिटीचं युनिट आहे, बघा, सोल्युबिलिटी ग्रॅम पर लिटर. मोलारमध्ये शब्द कोणता येतो तर तुमचा मोल येतो, म्हणून याचं युनिट आहे मोल पर लिटर. ओके. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघायचं आहे. सोल्युबिलिटी म्हणजे काय, मोलार सोल्युबिलिटी म्हणजे काय, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेल आणि मस्त बघितलेला आहे. जर तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती नसेल तर तुम्ही जाऊन माझे मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय छान पद्धतीने हे कन्सेप्ट क्लिअर होते. आता जेव्हा या दोघांमध्ये रिलेशन दाखवायचं असतं तेव्हा मी एक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशी ट्रिक देते, जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल. बघा, इथे मी घेते ग्रॅम पर लिटर, जो की तुमचा कोण आहे, सोल्युबिलिटी आहे. आणि इथे मी घेते मोल पर लिटर, जी तुमची कोण आहे तर मोलार सोल्युबिलिटी आहे. यांच्यामध्ये रिलेशन दाखवताना ग्रॅम पर लिटर टू मोल पर लिटर पण कन्व्हर्ट करता येतं. मोल पर लिटर वी कॅन कन्वर्ट इझिली टू द ग्रॅम पर लिटर. ओके. So how can we calculate? We will see. Gram per liter is equal to mole per liter. Mole per liter is equal to gram per liter. When we convert the mole per liter to gram per liter, that time we have to multiply the mole per liter with the molecular mass. Okay, molecular mass. And when we convert gram per liter to mole per liter, that time we will divide the gram per liter with molecular mass. See, when we convert gram per liter to mole per liter, that time we have to divide the gram per liter by the molecular mass is equal to mole upon mole per liter. And when we convert the mole per liter to gram per liter, that time the mole per liter multiply with the molecular mass is equal to gram per liter. That is a very short trick and very important trick. Okay. On the basis of that trick we can solve all the questions, and it is not given in your textbook also. Okay. So we have to take a screenshot. Take screenshot. Okay, taken. Now we will see how can you write. See, आता समजा मला मोल पर लिटरचं कन्व्हर्जन करायचं आहे, मोल पर लिटरचं कन्व्हर्जन करायचं आहे ग्रॅम पर लिटरमध्ये. तर काय येणार, मोल पर लिटर म्हणजेच कोण तुमचा तर मोलार सोल्युबिलिटी. सो मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू, बघा, मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू ग्रॅम पर लिटर. ग्रॅम पर लिटर म्हणजेच सोल्युबिलिटी डिवायडेड बाय कोण आहे तुमचा तर मोलेक्युलर मास. ओके. म्हणजे मोल पर लिटर जर काढायचा असेल आणि ह्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करायचं असेल, तेव्हा ग्रॅम पर लिटर दॅट मीन्स युअर सोल्युबिलिटी डिवायडेड बाय द मोलेक्युलर मास. अँड वेन यू हॅव टू कन्वर्ट द ग्रॅम पर लिटर मीन्स जर तुम्हाला सोल्युबिलिटी काढायची असेल तर तुम्हाला कसं लिहावं लागेल, बघा, तर तुम्हाला लिहावं लागेल मोलेक्युलर मास मीन्स मोल प्लस एल, दॅट इज अ मोलार सोल्युबिलिटी, डिवायडेड बाय मल्टिप्लाय इंटू मोलेक्युलर मास. ओके. मग ही तुमची झाली, काय झाली तर सोल्युबिलिटी.
आणि ही तुमची झाली मोलार सोल्युबिलिटी. मोलार सोल्युबिलिटी काढताना आपण मोलेक्युलर मासने डिवाइड करायचं आहे. सोल्युबिलिटी काढताना आपण मल्टिप्लाय विथ द मोलेक्युलर मास. टेक अ स्क्रीनशॉट. घेतलात? ओके. आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा रिलेशन बिटवीन द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट अँड सोल्युबिलिटी. ओके. आता इथे आपण एक रिॲक्शन कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर द रिॲक्शन. हे एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की माझा सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा व्हिडिओ पहा. ओके. नाहीतर याचं डिसोसिएशन म्हणजे जे तुम्हाला मी रिॲक्टंट देणार आहे त्याचं डिसोसिएशन करणं तुम्हाला फार कठीण जाईल. कारण आधीच्या लेक्चरमध्ये मी व्यवस्थित अशा तुम्हाला स्टेप्स सांगितल्या आहेत इन डिटेलमध्ये. आता आपण बघणार आहोत त्या शॉर्ट्समध्ये बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत कारण आपल्याला रिलेशन कव्हर करायचं आहे. तर एक आपण रिॲक्शन घेऊया. AX/BY. When it dissociates, okay, in an aqueous state, then what will happen? See here. हा X जो आहे हा चार्ज म्हणून याच्या डोक्यावर जाणार आहे आणि Y जो आहे तो याच्या डोक्यावरती येणार आहे. ओके. मी तुम्हाला इन डिटेल आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता कसं लिहिता येईल बघा. XAY प्लस Y याच्या डोक्यावर गेला प्लस YB X हे Bच्या डोक्यावर गेला म्हणजे X मायनस. ओके. दॅट इज द डिसोसिएशन रिॲक्शन म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता याचा जर तुम्हाला KSP काढायचा असेल तर तो कसा काढायचा बघा. हा जो KSP मी तुम्हाला देते ना हा तुम्ही लक्षातच ठेवायचा आणि पाठ करायला जमलं तर पाठ करून टाका कारण हा तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. सो KSP इज इक्वल टू दॅट इज युअर ट्रिक x raised to x into y raised to y into solubility raised to x plus y. ओके. हा फॉर्म्युला पाठ करून टाकायचा आहे. S मीन्स वॉट? S मीन्स सोल्युबिलिटी. ओके. मी असं का घेतलं इथं सोल्युबिलिटी का लिहिलं आहे कारण आपल्याला काय दाखवायचं आहे तर रिलेशन दाखवायचं आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्टचं सोल्युबिलिटी बरोबर. सो KSP इज इक्वल टू x raised to x into y raised to y into s raised to x plus y. S म्हणजे काय तुमची सोल्युबिलिटी. आता आपण कॅल्क्युलेट करूया म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याचा वापर नेमका कुठे करायचा. तुमच्या टेक्स्टबुकमधलं एक एक्झाम्पल घेऊया. AgBr. ओके. आता बघा AgBrला काय करायचं. आता हे घेतलं आहे आपण याचं डिसोसिएशन केलेलं आहे या कंपाऊंडचं. सो सेम पद्धतीने AgPr इज ऑल्सो कंपाऊंड. वी हॅव टू डिसोसिएट इन टू आयन्स. ओके. आता Agला इथं X जो आहे तो इथं काय आहे का नाही किंवा इथंही काही नाही आहे. इथं आपण म्हणूया Ag1Br1. ओके. सो 1 शुड टेकन हिअर Agवर Brचा 1 ह्याच्या डोक्यावर जाईल चार्ज सो +1. त्यानंतर इथं येणार Brच्या इथं काहीच नाही म्हणजे 1. ओके. Agचा 1 Brच्या डोक्यावर जाईल -1 म्हणून. सो दॅट इज डिसोसिएशन. आता आपण टाकायचं आहे KSP. X हा तुमचा X आहे. ओके. याच्या डोक्यावर जो आहे तो पण X आहे. त्यानंतर हा तुमचा काय आहे Y आहे आणि हा तुमचा Y आहे बघा. दॅट इज X. हा तुमचा Y, हा तुमचा X आणि हा तुमचा Y. हे लक्षात ठेवायचं. ओके. आता KSP लिहिताना कसं लिहायचं बघा. इथे मी एक अजून सांगते तुम्हाला. X आणि Y जो आहे याला प्लस किंवा मायनस चिन्ह सिम्बॉल वापरायचं नाही. सिम्बॉल डू नॉट यूज. हे जे प्लस मायनस आहे ना हे वापरायचं नाही आहे. जे काय तुमचं 1 2 हे जे डिजिट्स आहेत तेवढेच फक्त लिहायचे. तर KSP इज इक्वल टू X म्हणजे कोण तर 1. X रेस टू X. X म्हणजेच कोण तर 1 इंटू Y किती आहे तर 1. Y रेस टू Y म्हणजे Y किती आहे पुन्हा 1च येणार. S आणि X प्लस Y म्हणजे 1 + 1 कसं येणार बघा. आता 1 रेस टू 1 1 1 रेस टू 1 1 म्हणजे राहिला काय S 1 + 1 2. मग रिलेशन कसं आहे AgBrमध्ये KSP इज इक्वल टू S². हे झालं रिलेशन. ओके. रिगार्डिंग टू द AgBr. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वाटतं आता आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं AlOH थ्राईस. ओके, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये पण सेम प्रोसेस करायची. आपल्याला पहिल्यांदा डिसोसिएशन दाखवायचं आहे. आता इथे दाखवताना कसं दाखवणार आहे ते बघा. Al इथे लिहायचा. Alचा x किती आहे इथं? एकच आहे, म्हणजे इथं 1 प्लस OHचा y किती आहे तर 3, म्हणजे इथे लिहायचा 3. आता बघा 3 याच्या डोक्यावर जाणार आहेत +3 म्हणून, 1 याच्या डोक्यावर येणार -1 म्हणून. ओके, रिॲक्शन कंप्लीट. आता आपण काढणार आहोत याचा KSP. KSPचा फॉर्म्युला काय आहे तर x⁻x. हा तुमचा कोण आहे x, हा तुमचा कोण आहे y. इथं कोण आहे y, हा कोण आहे तर x. ओके, हे पहिलं तुम्ही पेन्सिलीने जर एक्झामला असे प्रश्न आले तर ते लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला समजायला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. प्लस मायनस चिन्ह लावायचं नाही आहे रेस टूला. x म्हणजे 1, x⁻x म्हणजेच 1, y 3, y इथं पण किती आहेत तर 3, s⁻x + y म्हणजे 3 + 1 और 1 + 3. आता याचं कॅल्क्युलेशन करूया. 1:1 1च, 3:3 27 इंटू s⁻3 + 1 4, म्हणजे KSP रिगार्डिंग टू द AlOH थ्राईस किती व्हॅल्यू येते 27 इंटू सोल्युबिलिटीचा घातांक 4. दॅट इज युअर फायनल व्हॅल्यू. ओके, अशा रीतीने मला वाटतं तुम्हाला काढता येईल. आता तुम्ही एक घरी सोडवून बघायचं आहे, मी तुम्हाला देते. कॅल्क्युलेट PbI2 सोडवून बघा, आणि शक्यतो मला KSPची व्हॅल्यू जर कमेंट बॉक्समध्ये टाकता येईल तर टाका, म्हणजे मला कळेल की तुम्हाला सोडवता येतं. ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत आयोनिक प्रॉडक्ट. आयोनिक प्रॉडक्ट. आता आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे काय तर द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सोल्युशन ॲट एनी कंडिशन. मी इथे आधी डेफिनेशन लिहून घेते आणि मग मी तुम्हाला समजवते. ही बघा डेफिनेशन आहे. द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सोल्युशन ॲट एनी कंडिशन इज कॉल्ड ॲज द आयोनिक प्रॉडक्ट. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक डिसोसिएशन दाखवलं होतं AgClचं. ओके, AgClचं डिसोसिएशन जेव्हा आपण करतो तेव्हा त्यांच्यामध्ये प्रॉडक्ट काय तयार होतो तर Ag+1 अँड Cl-. ओके, आणि तेव्हा मी तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये सांगितलं होतं की द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ऑफ सोल्युशन ॲट इक्विलिब्रियम कंडिशन. ओके, पण या डेफिनेशनमध्ये कसं आहे बघा, आयोनिक प्रॉडक्टमध्ये असं आहे द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सोल्युशन ॲट एनी कंडिशन इज कॉल्ड ॲज द आयोनिक प्रॉडक्ट. ओके, तो होता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सोल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये फक्त इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये होतो. आयोनिक प्रॉडक्टमध्ये काय होतं द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सोल्युशन ॲट एनी कंडिशन इज कॉल्ड ॲज आयोनिक प्रॉडक्ट. दॅट इज द डेफिनेशन, व्हेरी इझी टू रिमेंबर. आता मेन याचं काय आहे की आयोनिक प्रॉडक्टचे 3 कंडिशन्स असतात. तर ते 3 कंडिशन कोणते ते आपण इथे पाहणार आहोत. 3 कंडिशन्स असतात. तर विच वन इज अ 3 कंडिशन. फर्स्ट वन इज अ आयोनिक. मी IP म्हणजेच काय तर आयोनिक प्रॉडक्ट लक्षात ठेवा, नाहीतर प्रश्न पडेल IP म्हणजे काय. आयोनिक प्रॉडक्ट हा ग्रेट असतो KSP व्हॅल्यूपेक्षा. ही पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये आहे आयोनिक प्रॉडक्ट जर इक्वल असेल सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कॉन्स्टंटच्या. किंवा तिसरी कंडिशन अशी आहे की IP व्हॅल्यू जर समजा लेस असेल KSP व्हॅल्यूच्या तर काय होईल ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, समजा IP प्रॉडक्ट हा ग्रेट असेल KSPच्या तर सोल्युशन असणारे एकदम सुपर सॅच्युरेटेड. आता सुपर सॅच्युरेटेड कंडिशन म्हणजे काय ते बघूया. समजा मी मीठ आणि पाणी घेतलं, सॉल्ट आणि वॉटर, तर सुपर सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये पाण्यापेक्षा म्हणजे मी मीठ पाण्यात घातलं डिझॉल्व केलं, एक अशी कंडिशन आली की सॉल्ट डिझॉल्व व्हायचंच बंद झालं. म्हणजे सगळं फुलफिल झालं. पाण्याचे जेवढे मॉलिक्युल्स होते त्या सगळ्या मॉलिक्युलमध्ये जाऊन सॉल्ट आपापली बसला आणि आता सॉल्ट डिझॉल्व व्हायचाच बंद झाला.
मग मी समजा त्याच्यामध्ये अजून थोडंसं सॉल्ट ॲड केलं तर ते सॉल्ट आहे तसंच पाण्याच्या तळाशी तुम्हाला दिसेल. त्या सोल्युशनला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन, की आता याच्या पुढे नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इन टू द सोल्युशन. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द सुपर सॅच्युरेटेड कंडिशन. ओके. आता बघा, म्हणजे इथे कुणाची अमाऊंट जास्त असणार आहे, तर सोल्यूटची अमाऊंट ही खूप जास्त असणार आहे सुपर सॅच्युरेटेडमध्ये. आता समजा मी मीठ पाणी तयार केलं आणि मीठ घालत गेले अशी कंडिशन आली की मीठ आता अजिबात विरघळायचं बंद झालं आहे. ओके. तरी पण मी समजा 2-3 चमचे मीठ त्याच्यामध्ये टाकलं तर ते जे मीठ असेल एक्स्ट्राचं ते पाण्याच्या तळाशी ॲज अ प्रेसिपिटेट म्हणून बसेल, कारण विरघळण्याची क्षमता, पाण्याची कपॅसिटी डिझॉल्व करून घेण्याची संपली. मग आता उरलेलं मीठ काय असेल तर ॲज अ प्रेसिपिटेट म्हणून बॉटमला जाऊन बसेल. सो सुपर सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये किंवा आयोनिक प्रॉडक्ट जेव्हा हाय असतो KSPच्या, तेव्हा सुपर सॅच्युरेटेड कंडिशन तयार होते. आणि सुपर सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये सोल्यूटची अमाऊंट जास्त असते आणि जो जादा सोल्यूट असतो तो काय तयार करतो तर प्रेसिपिटेट तयार करतो. सो प्रेसिपिटेट अकर्स. लक्षात ठेवायचं, जेव्हा आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू KSPपेक्षा जास्त असते तेव्हा प्रेसिपिटेट तयार होतो, कारण सोल्यूटची अमाऊंट ही सॉल्व्हेंटपेक्षा जास्त असते आणि तो सोल्युशन कसा असतो सुपर सॅच्युरेटेड. हे जे असे प्रश्न आहेत ना, हे तुमच्या CETला, नीटला आणि 1 मार्कला आणि MCQ या चारही याच्यामध्ये विचारू शकतात. सो हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहे तुमची IP ची व्हॅल्यू जर KSP असेल तर कंडिशन कुठची दाखवते? नो डाऊट की इक्विलिब्रियम. काय प्रश्नच नाही, कारण दोन्ही सारखेच आहेत. ओके. म्हणजे तुमचं सॉल्ट आणि वॉटर सारखं असणार आहे, जेवढा सॉल्ट तेवढाच वॉटर, आणि अजिबात त्याच्यामध्ये एक कणसुद्धा मीठ जास्त नाही आहे, एक कणसुद्धा कमी नाही आहे, इक्वल अमाऊंट, इक्विलिब्रियम. आणि आता हे तुम्हाला सांगताच येईल, जर IP लो असेल KSPच्या तर कुठचाही प्रेसिपिटेट तयारच होणार नाही, काय प्रश्नच नाही. हा जर सुपर सॅच्युरेटेड आहे तर हा कसा असेल त्याच्या विरुद्ध, म्हणजे अनसॅच्युरेटेड. म्हणजे अजून खूप मीठ याच्यामध्ये डिझॉल्व होऊ शकतं. ओके. सो नेचर कसं असेल सोल्युशनचं नेचर असेल तुमचं अनसॅच्युरेटेड. इथं कसं आहे सोल्युशनचं नेचर सुपर सॅच्युरेटेड. ओके. म्हणजे सोल्यूटचा अमाऊंट कसा असेल तर एक लो असेल. लो म्हणजे अजून 2-3 चमचे टाकलं तरी त्याच्यामध्ये ते विरघळू शकतात. यांच्यामध्ये अगदी इक्वल, म्हणजे जेवढे पाण्याचे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये बरोबर तेवढेच सॉल्टचे मोलिक्युल्स आहेत. याच्यामध्ये सोल्यूट खूप जास्त आहे, मीठ जास्त आहे पाण्यापेक्षा, आता डिझॉल्व्ह होऊ शकत नाही म्हणून प्रेसिपिटेट म्हणून तो जो एक्स्ट्राचा सॉल्ट आहे तो खाली बसला. सर या 3 कंडिशन्स आहेत तुमच्या आयोनिक प्रॉडक्टच्या. स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप महत्त्वाचे आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. काढलात? ओके. आता बघा, मी तुम्हाला जो पुढचा कन्सेप्ट घेणार आहे तो म्हणजे न्यूमेरिकल्सच्या काही बेसिक्स. तुम्ही जे ॲक्च्युली न्यूमेरिकल्स जेव्हा सोडवायला जाणार ना तेव्हा तुम्हाला ह्या काही बेसिक्स माहीत असणं फार गरजेचं आहे. या बेसिक्सचं कन्व्हर्जन, म्हणजे बेसिक कन्व्हर्जन जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला एक्झाम्पल फार कठीण जाणार, आणि त्यामुळे ह्या ज्या बेसिक्स आहेत ना या तुमच्या पुस्तकात दिलेल्या नाही आहेत. डायरेक्ट न्यूमेरिकल्स आहेत, तुम्ही त्या डायरेक्ट सॉल्व करायच्या. सो आपण त्याच्यासाठी बेसिक न्यूमेरिकल्सचे काही आहेत ते आपण तयार करणार आहोत. आता इथे एक तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने विचारला जातो बघा. 0.1 मोलार MgCl2 1 व्हॉल्यूममध्ये आहे, 0.03 मोलार Na2CO4 1 व्हॉल्यूममध्ये आहे. तर तुम्ही न्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ MgC2O4 आयन्स काढून दाखवा. म्हणजे याचे जे काय आयन्स तयार होतील त्यांचं न्यू कॉन्सन्ट्रेशन किती असेल, हा तुमचा गिव्हन डेटा दिलेला आहे. अतिशय सोपं आहे, ते आपण आता काढणार आहोत. बघा, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय आहे तो आधी आपण बघणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोल और तुम्ही म्हणू शकता मोलॅरिटी, काही म्हणू शकता, मोल पर व्हॉल्यूम. ओके, मोल पर व्हॉल्यूम.
आता मोल्स आपल्याला इथे दिलेले आहेत, किती नंबर ऑफ मोल्स आहेत ते, आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके, ही झाली तुमची कॉन्सन्ट्रेशन. आता आपण काय करणार आहोत, तर याची रिॲक्शन आधी पहिल्यांदा लिहून घेणार आहोत. त्याचे आयन्स तयार करणार आहोत, कारण आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला पाहिजे. सो Mg2O4 इक्विलिब्रियम 2. Mg बाहेर पडणार, C2O4 वेगळा बाहेर पडणार. सो Mg इट इज अ मेटल, सो +2 चार्ज, C2O4 -2 चार्ज. दॅट इज द डिसोसिएशन ऑफ Mg_C2O4. आता आपण याचं कॉन्सन्ट्रेशन काढणार आहोत आणि याचं कॉन्सन्ट्रेशन काढणार आहोत. बघा, आता Mg+2 याच्यामध्ये Mg कशात आहे, याच्यामध्ये आहे. Mg किती मोल दिला आहे, 0.1 मोल, आणि व्हॉल्यूम किती आहे, तर 1. आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला माहीत आहे. सो पहिलं आपण काढणार आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg किती येतं आहे बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg किती मोल्स आहेत, तर 0.1. आणि व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम किती आहे दोघांचा, Mg आणि यांचा दोघांचा मिळून किती आहे, तर 2 आहे. इथे आपण लिहूया टोटल व्हॉल्यूम, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, टोटल व्हॉल्यूम म्हणजे, कारण हा एक मोलिक्यूल आहे ना Mg_C2O4, म्हणजे Mg पण कशात आहे आणि C2O4 पण कोणत्या याच्यामध्ये आहे, तर याच्यामध्ये आहे. तर या दोघांचा टोटल व्हॉल्यूम किती येईल, 2 येईल. सो 0.1 मोल्स अपॉन 2. तर याची व्हॅल्यू तुमची 0.05 समथिंग येईल. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 किती दिले बघा, 0.03 मोल. सो 0.03 मोल, आणि टोटल किती आहे, तर 2च आहे. तर याचं येईल तुमचं 0.015 आन्सर. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा तुमचा बेसिक आहे, हे आन्सर आहे. काढलात, आणि हा तुमचा विचारलेला प्रश्न आहे. ओके, आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे एक्झाम्पल्स, म्हणजे जसे एक्झामला येणारे आहेत ते आपण बघणार आहोत. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला बेसिक कळालं असेल. आता तुम्हाला कन्व्हर्जन करता येईल. ओके, आता आपण इथेच थांबणार आहोत.